नमस्कार मित्रांनो, मी उमेश सणस. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. प्राचीन भारतामध्ये राजे महाराजांचा एक खेळ होता, त्याला हत्तीची साठामारी असं म्हणायचे. त्या साठामारीसाठी राजे महाराजे आपल्याकडे हत्ती पाळायचे. त्या हत्तींची झुंज लावली जायची. ती झुंज बघायला राज्यातले सगळे प्रजाजन नागरिक बोलवले जायचे. या झुंजीसाठी मोठं मैदान भरवलं जायचं आणि कोणता हत्ती कोणाचा हत्ती जिंकतोय हे बघण्यामध्ये लोकांना आणि राजे राजवाड्यांना मोठी मौज वाटत होती. हत्तींच्या झुंजीची ही मैदानं ही प्राचीन काळामध्ये गाजत होती. हत्तींची झुंज याला लोकप्रिय शब्द होता हत्तींची साठामारी. मोगलाईच्या उत्तर कालखंडामध्ये उत्तर भारतामध्ये अनेक ठिकाणी नवाब आणि त्यांची घराणी निर्माण झाली. या नवाबांनी बोकड झुंजवणं, कोंबड्यांच्या लढती लावणं आणि त्याची मैदानं भरवणं असेही प्रकार सुरू केले. काही ठिकाणी रेड्यांच्या झुंजी लावल्या जायच्या आणि त्याचीही मैदानं भरवली जात होती. या सगळ्या झुंजींची आठवण व्हायची, लढतींची आठवण व्हायची, साठामारीची आठवण व्हायची. कारण म्हणजे महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक आपल्या तोंडावर येऊन पोहोचलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये समोर दिसणारं चित्र हे असंच हत्तींच्या साठामारी सारखं आहे. पूर्वीच्या काळामध्ये आपले पूर्वज ही मैदानं बघायला जायचे. एखाद्या राजाची, एखाद्या महाराजाच्या हत्तीची बाजू घ्यायची, एखाद्या नवाबाच्या कोंबड्याची बाजू घ्यायची आणि त्या बाजूने जल्लोष करायचा, मैदान बघायचं, मैदानातला आनंद उपभोगायचा आणि टाळ्या वाजवत आपल्या घरी यायचं. हे काम सर्वसामान्य नागरिकांचे, तुमचे माझे पूर्वज पूर्वी करीत होते. ते काम लोकशाही मधल्या, लोकसभेतल्या आणि विधानसभेतल्या निवडणुकींना आता आपण करतो आहोत. या पलीकडे आपल्या जीवनामध्ये फारसा बदल झालेला नाही. साठामारी करणाऱ्या आणि लढाई करणाऱ्या प्राण्यांची जागा ही राजकीय पक्षांनी आणि राजकारण्यांनी घेतलेली आहे, ही गोष्ट तर नक्की आहे. परंतु राजे महाराजांची जागा कोण चालवत आहे? तर या राजे महाराजांची जागा जी आहेत ते या देशातले उद्योजक चालवत आहेत. उद्योजकांकडून राजकीय पक्ष आणि राजकीय नेते प्रायोजित केले जातात आणि त्यांना पाठबळ दिलं जातं, त्यांना मदत दिली जाते आणि त्यांना उभं राहण्यासाठी जे आहे ते सहाय्य केलं जातं. तेव्हा राजे राजवाड्यांची जागा ही नक्की उद्योजकांनी घेतलेली आहे. अशा साठामारीचं आणि सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याचं एकमेकाशी नातं आहे का? अशा हत्तींच्या लढतींच्या मैदानामुळं सामान्य माणसाच्या जीवनात काही फरक पडणार आहे का? सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात काही वेगळं होणार आहे का? हा प्रश्न इतिहासात कोणाला पडला नसेल, परंतु आजच्या या लोकशाही मधल्या निवडणुकांमुळे सर्वसामान्य माणसाच्या जीवनात बदल काय होणार आहेत, त्याच्या आयुष्यात परिवर्तन कोणती होणार आहेत याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. सर्वसामान्य माणसाचं आयुष्य हे संघर्षाचं आयुष्य आहे. उगवणारा प्रत्येक दिवस त्याच्या आयुष्यात नव्या समस्या घेऊन येतो आणि या समस्यांशी संघर्ष करत करत सर्वसामान्य माणूस जो आहे तो आपलं आयुष्य जे आहे ते जगत असतो. त्याचा संघर्ष हा जगण्यासाठी असतो, त्याचा संघर्ष रोजच्या भाकरीसाठी असतो, त्याचा संघर्ष अस्तित्वासाठी असतो, त्याचा संघर्ष स्वतःच्या कुटुंबाच्या उत्कर्षासाठी असतो, त्याचा संघर्ष शिक्षणासाठी असतो, त्याचा संघर्ष येणाऱ्या आजारपणावर मात करण्यासाठी असतो. या संघर्षासाठी निवडणुका, त्यांचं राजकारण, सत्ता आणि सत्ता परिवर्तन यांचा काही उपयोग होतो का, हा महत्वाचा प्रश्न आहे. लोकशाही ही अशी शासन प्रणाली आहे की जी फारशी चांगली शासन प्रणाली नाही असं राज्यशास्त्राचे अभ्यासक म्हणतात. एका राज्यशास्त्राच्या अभ्यासकाचं स्पष्ट मत असं आहे की लोकशाही ही तसा विचार करता वाईट शासन प्रणाली आहे, परंतु याच्यापेक्षा अधिक चांगली प्रणाली आमच्याकडे उपलब्ध नसल्यामुळं आम्हाला लोकशाही प्रणालीवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. मग या हत्तींच्या साठामारीसारखी किंवा कोंबड्यांच्या झुंजीसारखी होणाऱ्या निवडणुकांची मैदानं जी आहेत ती सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात काही बदल करणार नसतील तर त्या निवडणुकांचा, त्या राजकारणाचा, या निवडणुकांमधल्या चर्चांचा उपयोग काय आणि फायदा काय आहे हा प्रश्न आपल्याला पडतो. महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक समोर ठेवून थोडीशी आपण
चर्चा केली तरी हरकत नाही. मागच्या विधानसभेमध्ये 288 लोक निवडून आलेले होते आणि 288 आमदार होते. आकडेवारी अशी सांगते की त्यातले निम्मेपेक्षा अधिक लोक जे आहेत ते गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार होते. त्यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल झालेले होते. या उमेदवारांची शिक्षण बघा. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की 288 आमदारांपैकी कोणत्या आमदार उदरनिर्वाहासाठी काय करतो का हा प्रश्न आहे. उदरनिर्वाहासाठी आणि रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ जी आहे ते राजकारणात काम करणाऱ्या बहुतांश मोठ्या पदावरच्या व्यक्तींना त्यांच्या आयुष्यात कधी येत नाही असं दिसतं. सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाला, सामान्य शेतकऱ्याला जे प्रश्न असतात ते राजकारणात काम करणाऱ्या माणसाला नसतात. दर महिन्याला किराणा माल आणणं, लाईटचं बिल देणं, पाण्याचं बिल देणं, घरातल्या भाजीपाल्याचं बिल देणं, दुधाचं बिल देणं आणि त्यामध्ये आपला महिन्याचा खर्च भागवणं हा संघर्ष सामान्य माणसाला करावा लागतो. अशा प्रकारचा संघर्ष राजकारणात काम करणाऱ्या युवा नेत्यांना करावा लागत नाही. युवा नेत्यांच्या वडिलांनी तो केलेला नसतो आणि त्यांच्या आजोबांनी तसा संघर्ष करावा असं त्यांच्यासाठी काही ठेवलेलं नसतं. मग हत्तींची साठामारी करणारे हत्ती जसे पोसले जायचे, जोपासले जायचे, त्यांना जसा खुराक दिला जायचा, त्यांना लढतीसाठी तयार केलं जायचं आणि तेवढं एकच काम करायला त्यांना जसं प्रद्युक्त केलं जायचं, तसाच प्रकार जो आहे तो आजच्या निवडणुकांच्या संदर्भात होतो आहे का? निवडणुकांमध्ये भाग घेणारे राजकीय पक्षांचे नेते आणि राजकीय घराणी जे आहेत ती तशाच पद्धतीने आपले वारस निर्माण करतायत का? सर्वसामान्य माणसाला या राजकारणामध्ये केवळ मतदार म्हणूनच स्थान आहे का? त्या व्यतिरिक्त सर्वसामान्य माणसाला या निवडणुकीच्या राजकारणामध्ये अन्य कोणतं स्थानच नाही याचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीला सगळ्याच राजकीय पक्षांनी जे ती बहुतांश ठिकाणी जे ते आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत. तिकीट बघा. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील केदार नावाचे विदर्भातले नेते आहेत. त्यांनी त्यांच्या पत्नीला एका मतदारसंघातनं निवडणुकीसाठी तिकीट मिळवून झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते आहेत निलेश नक्के नावाचे सद्गृहस्थ. त्यांनी विधानसभेला त्यांच्या पत्नीला तिकीट मिळवण्यात यश मिळवून दिलेलं आहे. गणपत गायकवाड नावाचे भारतीय जनता पक्षाचे एक नेते आहेत. पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गोळीबार केल्यामुळे त्यांना स्टारडम प्राप्त झालेलं होतं. बदनाम झाले होते असं म्हणणं योग्य नव्हे. गणपत गायकवाड यांना स्टारडम प्राप्त झालेलं होतं. त्यांनीही त्यांच्या पत्नीला विधानसभेसाठी तिकीट मिळवून देण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. राजकारणामध्ये मी एकट्यानं समाजाची सेवा करून भागत नाही. माझ्या बरोबर पत्नीनेही समाजाची सेवा केली पाहिजे. त्यासाठी तिलाही तिकीट मिळालं पाहिजे. त्यासाठी तिलाही संसदीय लोकशाहीमध्ये एखाद्या पदावर जाण्याची संधी मिळाली पाहिजे असा महान विचार करून त्यासाठी प्रयत्न करणारे राजकारणी आणि सर्वच राजकीय पक्ष महाराष्ट्रात असताना महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेनं कशाची चिंता करावी असा प्रकार राहिलेला नाही. पूर्वी काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप केला जायचा. जवाहरलाल नेहरू नंतर इंदिराजी आल्या, इंदिरा गांधींनंतर राजीवजी आले, राजीव गांधींनंतर राहुल गांधी आले. काँग्रेस ही घराणेशाही असलेला पक्ष आहे अशी काँग्रेसवर सातत्याने टीका केली गेली. ती टीका भारतीय जनता पक्षाकडून मोठ्या प्रमाणात झाली. ती टीका कम्युनिस्ट पक्षांकडून मोठ्या प्रमाणात झाली. आता तसा प्रकार राहिलेला नाही. मुंबई काँग्रेसमध्ये आशिष शेलारांनी स्वतःला तिकीट मिळवण्यात यश मिळवलं आणि आशिष शेलारांच्या बंधूंना मुंबईतल्या दुसऱ्या एका विधानसभा मतदारसंघामध्ये तिकीट मिळवण्यात आशिष शेलार यशस्वी झालेले आहेत. राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे चिरंजीव असे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या आखाड्यामध्ये उतरलेले आहेत. नारायण राणे यांचे 2 सुपुत्र आहेत. एक सुपुत्र हे भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक लढवत आहेत आणि दुसरे पुत्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतर्फे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभे राहिलेले आहेत. गणेश नाईक हे स्वतः एका राजकीय पक्षातर्फे विधानसभेची निवडणूक लढवत आहेत आणि त्यांचे चिरंजीव शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे दुसऱ्या विधानसभेच्या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. महाराष्ट्रातली राजकीय घराणी ही विधानसभा असो किंवा लोकसभा असो इतरांना संधी द्यायला तयार नाहीत. एकाच घरात पद पाहिजेत, आम्हालाच सगळं सत्तेतलं स्थान पाहिजे आणि आमच्याशिवाय कोणी समाजाची सेवाच करू शकणार नाही अशी सरंजामी वृत्ती असलेली महाराष्ट्रातली 500-550 घराणी जी आहेत
ती आज महाराष्ट्राचं राजकारण व्यापून राहिलेली आहे आणि या 500-550 घराण्यांमध्येच महाराष्ट्राची सत्ता फिरती आहे. या 500-550 घराण्यांशिवाय महाराष्ट्राचं राजकारण होऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. आदित्य ठाकरे हे एका विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत आणि त्यांचे चुलत भाऊ राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे दुसऱ्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. दोघं निवडून आले तर दोन चुलत भाऊ जे ते महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपल्याला दिसतील. सतेज पाटील आणि त्यांचा पुतण्या हा कोल्हापूर बावडा आणि कोल्हापूर शहर विधानसभा मतदारसंघातून मागच्या वेळी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून आलेले होते. शरद पवारांच्या घरामध्ये एकूण 3 खासदार आहेत. स्वतः शरद पवार राज्यसभेवर आहेत, सुनेत्रा पवार या राज्यसभेवर आहेत, सुप्रिया सुळे या लोकसभेवर आहेत. याशिवाय अजित पवार आणि युगेंद्र पवार या बारामतीच्या वेधक लढतीमध्ये कोणीही निवडून आलं तरी पवार घराण्यातली एक व्यक्ती जी आहे ती महाराष्ट्राच्या विधानसभेत जाणार आहे. दुसरे रोहित पवार ते कर्जत जामखेड मधून निवडून आले तर ते पुन्हा महाराष्ट्राच्या विधानसभेत जाणार आहेत. बाळासाहेब थोरात यांची कन्या ही देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेली आहे. सांगली जिल्ह्यामध्ये संजय काका पाटील आणि त्यांचे चिरंजीव हेही दोघं एकाच पक्षातर्फे विधानसभेच्या रिंगणात उतरलेले आहेत. सर्वसामान्य माणसांना राजकारण हे व्यापाचं असतं. राजकारण हे अतिशय कष्टाचं असतं. राजकारण हा मोठा खेळ आहे. राजकारण हे धोकादायक असतं. राजकारण हे पूर्ण वेळ करण्याची गोष्ट आहे आणि तुम्हाला वेळ मिळणार नाही. तुमच्या आरोग्याला ते झेपणार नाही. तुमच्या कुटुंबियांकडे तुम्ही लक्ष द्या. तुमच्या घराची तुम्ही काळजी घ्या. तुमचं स्वतःचं आरोग्य तुम्ही सांभाळा. राज्याची काळजी घेण्याकरता आणि राज्याची धुरा पुढे जाण्याकरता आमची घराणी आणि आमचेच वारस पुढे गेले पाहिजेत अशी समजूत करून महाराष्ट्रातली ही राजकीय घराणी जी आहेत ती काम करतायत हे नक्की आहे. धनंजय मुंडे हे विधानसभेला उभे आहेत. त्यांची चुलत बहीण पंकजाताई मुंडे या विधान परिषदेमध्ये आहेत. ज्या लोकांची नावं घेतली ती प्रातिनिधिक नावं घेतली. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक तालुक्यामध्ये यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. प्रत्येक ठिकाणी हर एक नेता की अंतिम इच्छा मेरे बाद मेरा बच्चा हे पूर्वी होतं. आता मेरे साथ मेरा बच्चा ही अवस्था आहे. घरामध्ये तिकीट द्यायचं, घरातलाच उमेदवार पाहिजे, भाऊ पाहिजे, बहीण पाहिजे, मुलगा पाहिजे, मुलगी पाहिजे, जावई पाहिजे. सर्व प्रकारचे आपले नातेवाईक जे ते आपल्या सोबत राजकारणात आले पाहिजेत आणि त्यांच्यातल्या या सरंजामी घराण्यातल्या लढती ज्या आहेत ते या विधानसभेच्या निवडणुकीला होणार आहेत. या लढती ह्या साठामारीमध्ये सामान्य जनता म्हणून तुम्हाला आणि मला फक्त टाळ्या वाजवण्याचं काम करायचंय. कोणाचा तरी पाठिंबा आपण जाहीर करणार आहे, कोणाला तरी आपण सपोर्ट करणार आहे, कोणतरी अधिक चांगला आहे असं म्हणणार आहे आणि त्याच्या बाजूने टाळ्या वाजवत जी आहे ती फुकटची करमणूक आपण बघणार आहे. आपल्या जीवनात बदल होणार नाही, आपल्या आयुष्यात परिवर्तन होणार नाही, आपलं जीवन आहे तसंच स्थितिशील राहणार आहे. या घराण्यांमधल्या लढतींमधनं बाहेर जे येणार आहे ते काय येणार आहे हेही आपल्याला माहिती नाही. ह्या महाराष्ट्रातली जी काही 5-50 घराणी आहेत त्या घराण्यांनी महाराष्ट्राचं राजकारण नुसतं व्यापून टाकलेलं नाही तर महाराष्ट्रातले सगळे राजकीय पक्ष हे देखील त्यांनी ताब्यात घेतलेले आहेत. प्रत्येक राजकीय पक्षामध्ये काही घराणी आहेत आणि या घराण्यांनी कोणताही राजकीय पक्ष जो आहे तो आता आपल्यापासून वेगळा मानलेला नाहीये. विचारधारेशी यांना नातं नाही. आपली विचारनिष्ठा हे महत्वाचे मानत नाहीत. सत्ता, केवळ सत्ता, फक्त सत्ता आणि सत्ता यासाठी ही काम करणारी राजकीय घराणी ही महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेला गेली अनेक वर्ष फसवीत आलेली आहे आणि या राजकीय घराण्यांमुळेच आपला उत्कर्ष होईल म्हणून टाळ्या वाजवणारी महाराष्ट्रातली सामान्य जनता जी आहे ती पुन्हा एकदा 2024च्या निवडणुकीला सामोरे जाते आहे. महाराष्ट्रात असा एखादा राजकीय पक्ष आहे का, भारतात एखादा असा राजकीय पक्ष आहे का की जो सर्वसामान्य कुटुंबातल्या 10% उमेदवारांना जे ती तिकीट देईल. एखादा शेतमजूर कामगार आहे, एखादा 2 एकर शेती असलेला अल्पभूधारक शेतकरी आहे की ज्याचं वार्षिक उत्पन्न 1 ते 2 लाखाच्या दरम्यान आहे, एखादी अंगणवाडी सेविका आहे, एखादा तालुक्याला प्रॅक्टिस करणारा महिन्याला 20-25 हजार प्रॅक्टिस असणारा जो आहे तो वैद्यकीय डॉक्टर आहे. अशा उमेदवारांना कोणता राजकीय पक्ष तिकीट द्यायला तयार आहे का? अशा उमेदवाराला संधी देऊन महाराष्ट्राच्या विधानसभेत न्यावं आणि त्याच्याकडून कायदे निर्मितीचं काम करावं असं कोणत्या राजकीय पक्षाला वाटतं आहे का?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नकारार्थी आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाला सर्वसामान्य कुटुंबातली माणसं नको आहेत. राजकीय पक्ष आणि राजकीय पक्षांचे नेते अशा वेळी एक शब्द वापरतात, निवडून येण्याची क्षमता. निवडणुकीला तिकीट देत असताना आम्ही एकच गोष्ट बघतो, ती म्हणजे निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार. निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार म्हणजे काय? ज्या उमेदवाराकडे भरपूर पैसा आहे, ज्या उमेदवाराकडे मॅनपॉवर आहे, ज्या उमेदवाराकडे मसल पॉवर आहे, अशा उमेदवाराला तिकीट देणं आणि त्या उमेदवारानं निवडणूक लढवत असताना गाजावाजा करत, गर्दी गोळा करत, पैशाचा चुराडा करत एक निवडणूक यंत्रणा उभी करणं आणि त्याच्या माध्यमातून जे आहे ती लोकशाहीचं वस्त्रहरण करणं, हा प्रकार करणाऱ्यांना तिकीटं दिली जातात आणि हा प्रकार करणाऱ्या व्यक्तीला निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार असं म्हटलं जातं. या पद्धतीत काही बदल होणार आहे का? राजकीय पक्षांनी हे बदल करावेत, यासाठी सर्वसामान्य नागरिक त्यांच्यावर काही दबाव आणणार आहेत का? राजकीय पक्षांनी तालुक्याला काम करणाऱ्या एखाद्या कसब्यातल्या छोट्या किराणा मालाच्या दुकानदाराला, एखाद्या दूध उत्पादक शेतकऱ्याला जे आहे ते महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवावं म्हणून सामान्य जनता त्यांच्याकडे अशी मागणी करणार आहे का? जर त्या उमेदवाराची निवडून येण्याची क्षमता नसेल तर ती क्षमता त्याच्यात निर्माण करा. जास्त खर्च करावा लागत असेल तर राजकीय पक्षानं तो खर्च करा. त्याच्यासाठीची मॅन पॉवर आणि मसल पॉवर स्वतःच्या पक्षाची वापरा आणि असे सामान्य कुटुंबातील 5-25 लोक जे आहेत ते महाराष्ट्राच्या विधानसभेत जाऊ देत. सर्वसामान्य माणसाचा आवाज जो तो विधानसभेमध्ये नक्की तिथं लोकांना जागृत करण्याचं काम जे आहे हे सामान्य कुटुंबातले उमेदवार करतील. सर्वसामान्य माणसाचा आवाज हा विधान भवनात ऐकला जाईल, परंतु असा प्रकार होण्याची शक्यता नाही. विधानसभेमध्ये निवडून येणारे कोणत्याही राजकीय पक्षाचे प्रतिनिधी बघा, बहुतांश लोक सुखवस्तू आहेत. म्हणजे कोर्टामध्ये गेल्यानंतर माणसाचं नाव लिहायला लागतं, नाव, वय, धंदा. धंद्याच्या पुढे जे आहे ते नोकरी, शेती, उद्योग, व्यवसाय असं काही काही लिहिलं जातं. पूर्वीच्या काळामध्ये राजे राजवाडे, मोठ्या घराण्यातले, जमीनदार घराण्यातले, इनामदार घराण्यातली लोक जे आहेत ती त्यांच्या धंदा या सदराच्या पुढे लिहायचे, धंदा सुखवस्तू. महाराष्ट्रात राजकारणामध्ये काम करणारे आणि विधानसभेमध्ये निवडून येणारे बहुतांश लोकांचा धंदा जो आहे तो तसा सुखवस्तू आहे. दर 5 वर्षांना यांच्या संपत्तीत वाढ होते. लाखो रुपयांनी आणि करोडो रुपयांनी यांची संपत्ती वाढत असते आणि तरीही यांचा धंदा जो आहे तो सुखवस्तू असतो. उदरनिर्वाहासाठी कुणी जो आहे तो कोणतं काम करतो आहे का? कोणता विधानसभेला निवडून आलेला आमदार जो आहे तो एखाद्या किराणा मालाच्या दुकानामध्ये जे आहे ते स्वतःच्या घरचा किराणा भरण्यासाठी उभा असलेला आपल्याला दिसलेला आहे का? एखादा उमेदवार जो निवडून येणार आहे तो तालुक्याच्या, त्याच्या गावातल्या जे आहे ते भाजी मंडईमध्ये कधी भाजी गेलेला आहे आणि तिथं उभा आहे, असं चित्र आपण कधी पाहिलेलं आहे का? सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याशी आणि जीवनाशी नातं नसलेले आणि आम्हीच तुमचे तारणहार आहोत, आमच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही असं सांगणारे सर्वपक्षीय उमेदवार जे आहेत ते निवडून येण्याची सर्वाधिक क्षमता असलेले उमेदवार म्हणून राजकीय पक्षांना हवे आहेत. त्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे या उमेदवारांची शिक्षण बघा. त्यांचं शिक्षण आणि त्यांचं राजकारण यांचा एकमेकांशी अर्थार्थी काही संबंध नाही. ते उदरनिर्वाहासाठी जसे काही करत नाहीत तसे स्वतःची आयडिओलॉजी, स्वतःची विचारधारा जी आहे ती पुढे नेण्यासाठी देखील ते काही करत नाही. आपल्या घराण्याचा वारसा हीच त्यांच्यासाठी असणारी सगळ्यात मोठी जमेची गोष्ट आहे. या पलीकडं या राजकीय घराण्यातल्या युवराजांकडे फारसं काही नसतं, तरी देखील ते सत्तेमध्ये येतात, सत्तेमध्ये एस्टॅब्लिश होतात, सत्ता राबवतात आणि सर्वसामान्य नागरिक जे आहे ते ह्या साठामारी झाल्यानंतर जे आहे ते त्यांना साहेब, दादा, बाबा या नावानं हाका मारत त्यांच्या मागे जे आहे ते आपली कामं करण्यासाठी पळत असतो. लोकशाहीचं हे स्वरूप इतर राज्यांमध्ये अधिक भयावह स्वरूपाचं असेल, पण महाराष्ट्रामध्ये देखील त्याची अवस्था फारशी चांगली नाही. जातीय राजकारण आणि धार्मिक राजकारण हा तो फार वेगळा प्रकार आहे. म्हणजे उमेदवार निवडून देत असताना, उमेदवार निवडणुकीला उभा करत असताना त्या मतदारसंघामध्ये जो उमेदवार उभा करायचा आहे त्याच्या जातीची, समाजाची किती मतं आहेत, किती मतदार त्याच्या पाठीमागे येऊ शकतात हे पहिलं
बघणारे आमचे राजकीय पक्ष आहेत. तो उमेदवार कोणत्या भागातून येतो हे बघून त्याला तिकीट दिलं जातं. हा सगळा जर प्रकार आपण लोकशाहीतला बघितला तर हा प्रकार सर्वसामान्य माणसासाठी फारसा भूषणावह नाही. आमच्या लोकशाहीचा प्रवास हा एका झुंडशाहीकडे चाललेला आहे असं नाईलाजानं म्हणावं अशी परिस्थिती ठळकपणानं या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जाणवते. शरद पवार म्हणतात की मला महाराष्ट्राचं चित्र बदलायचंय आणि महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलायचा. महाराष्ट्राचं चित्र बदलायचंय आणि चेहरा मोहरा बदलायचाय याचा अर्थ घराण्यांमधले चेहरे बदलायचे, सर्वसामान्य कुटुंबातली सर्वसामान्य जनतेतली माणसं जी आहेत ती महाराष्ट्राच्या विधान भवनात फार मोठ्या प्रमाणात न्यायची आहेत असा त्याचा अर्थ होत नाही. महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलत असताना सुद्धा फक्त घराण्यांचे वारस बदलतात. एकदा तालुक्यातल्या किंवा जिल्ह्यातल्या अघराण्यातले वारस विधानसभेत आणि लोकसभेवर गेले तर पुढच्या वेळी लोक ब घराण्यातल्या वारसांना संधी देतात. या पलीकडे यात बदल होत नाही. हा बदल झाला पाहिजे, हे परिवर्तन झालं पाहिजे. राजकारणामध्ये सामान्य माणसांनी भाग घ्यावा, राजकारणामध्ये सुशिक्षितांनी भाग घ्यावा. राजकारण हे केवळ काही लोकांचा खेळ नव्हे, राजकारण हे दूर राहण्याचं स्थान नव्हे. तुम्ही राजकारणात उतरा, राजकारणात भाग घ्या, राजकारण करिअर म्हणून करा. म्हणून युवकांना कोणी कितीही सांगू देत आणि युवकांसमोर कसलीही भाषणं करू देत, राजकारणात उतरणाऱ्या, राजकारणात सहभागी होणाऱ्या आणि राजकारण करा म्हणून युवकांना शिकवणाऱ्या लोकांना एकच गोष्ट सांगायची आहे की राजकारणात उतरणाऱ्या युवकांना या राजकीय घराण्यांच्या आणि राजकीय पक्षांच्या सतरंजा उचलणं आणि त्यांच्या कार्यालयामध्ये केरचोणी घेऊन झाडू घेऊन केर काढणं याच्या पलीकडे कोणतंही काम ही राजकीय घराणी देणार नाहीत. देण्याची त्यांची मानसिकता नाही. मतदारसंघ नर्स करायचा म्हणजे काय करायचं तर एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी त्या मतदारसंघातल्या सगळ्या ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपालिका आपल्या ताब्यात ठेवायची. तालुक्यातल्या 1-2 बँका असतील तर त्या आपल्या ताब्यात ठेवायच्या. सहकारी संस्था ज्या आहेत त्या आपल्या ताब्यात ठेवायच्या आणि त्यांच्या माध्यमातून त्या मतदारसंघाची आर्थिक नस जी आहे ती आपल्या ताब्यात ठेवून तो त्या मतदारसंघामधला मतदार आणि मतदान आपल्या बाजूला कसं वळेल याच्यावर वर्कआउट करणं म्हणजे मतदारसंघ नर्स करणं. आणि ज्याला हे काम जमतं त्याचं शिक्षण कितीही असो आणि कसंही असो, त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी असो नाहीतर त्याचं वागणं चारित्र्यहीन असो, तो सक्षम उमेदवार आहे असं म्हटलं जातं. ही महाराष्ट्राच्या लोकशाहीची, या देशाच्या लोकशाहीची दुरावस्था आहे. महाराष्ट्र हे भारतातलं प्रागतिक राज्य आहे आणि इतर राज्यांपेक्षा वेगळं राज्य आहे असं एका बाजूला म्हणायचं आणि कोणत्याही बदलाशिवाय दरवेळच्या निवडणुकांना सर्वसामान्य माणसानं सामोरं जायचं असा प्रकार वारंवार होतो आहे, असा प्रकार सातत्यानं घडतो आहे. या प्रकारात बदल झाला पाहिजे. 2024च्या निवडणुकीमध्ये यात बदल होईल असं वाटत नाही. 2024ची निवडणूक ही पारंपरिक पद्धतीनं होणार आहे. काही घराणीच पुन्हा सत्तेवर येणार आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर 2024च्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला हत्तींची साठामारी हा जुना खेळ बघायचा आहे किंवा नवाबांच्या कोंबड्यांच्या झुंजी सारख्या काही झुंजी आपल्याला बघायच्या आहेत. त्या झुंजी बघत असताना स्वतःला एन्जॉय झालं असं आपली आपण समजूत करून घ्यायची. लोकशाही जिंदाबाद असं म्हणायचं. यात बदल होणं गरजेचं आहे. त्यासाठी सामुदायिक सार्वजनिक पातळीवर बदल करण्याची इच्छा, प्रेरणा सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण व्हावी. त्यासाठी विचार करायला सुरुवात व्हावी आणि विचार करणाऱ्या नागरिकांची एक मोठी संख्या जी आहे ती पुढच्या निवडणुकीपर्यंत तयार व्हावी. अशी तयार होईल अशी अपेक्षा करतो. एक चांगलं सरकार, लोकाभिमुख सरकार निवडून आणण्याकरता सर्वसामान्य नागरिक या व्यवस्थेला सामोरं जाईल आणि सर्वसामान्य माणसाचं सरकार उभं करण्याकरता राजकीय घराणी, गुन्हेगारीकरण आणि सर्व प्रकारच्या भ्रष्टाचारापासून मुक्त असणारे चांगले लोक राजकारणात यावेत. यासाठी भविष्यामध्ये काही आवर्जून आणि जाणीवपूर्वक प्रयत्न नागरिकांकडून आणि राजकीय पक्षांकडून होतील आणि व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथं थांबतो. जय भवानी, जय शिवाजी.